तर सामना आपण पाहणार आहोत या ठिकाणी रोहन 11 बनाबा तर सन्माननीय आदरणीय नितीन नंदकुमार सावंत साहेबांचं आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आगमन होते, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं आपण स्वागत करूयात। तर या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय आदरणीय नितीनदादा सावंत कर्जत नगरपालिकेचे विद्यमान सदस्य तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष यांचं या मंचावरती शुभ आगमन झालंय। त्यांचंही आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पाचवा सामना पाहतो या ठिकाणी आपण अत्यंत सुरेख पद्धतीने आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय। रायगड प्रीमियर लीग 2024 वर्ष दुसरं अत्यंत दिमागदार पद्धतीने आज पाहुण्यांची वर्णी आपल्याला या मैदानात पाहायला मिळते। तर अंतिम सामना आहे, निश्चितच साथी समालोचक चेतनजी पिरकड प्रकाश पवार आज या दिवसामध्ये जोडले गेले। तर अंतिम सामना शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। नॉकआउटची मॅचेस खऱ्या अर्थाने या शृंखलेवर आपलं नाव जर कोरायचं असेल तर मैदानात मात्र आता संघर्ष करावा लागेल। तो संघर्ष पाहण्यासाठी मात्र तमाम क्रीडारसिक मायबाप या मैदानात आपल्याला पाहायला मिळतील। नाणेफेकी जिंकली होती रोहन 11 संघाने, निर्णय घेतलाय तो शतरक्षणाचा। पाहूया शतरक्षणाचा निर्णय हा कितपत यशस्वी ठरणार। नॉकआउट मॅच आपण पाहतोय, सुपर 10 चा मुकाबला या ठिकाणी आपण पाहतोय। पाचवा सामना या ठिकाणी पाहतो या दिवसातला, या सत्रातला। 30 यार्ड्स सर्कलचं षटक घेऊन आलाय अविनाश गोलंदाजी मार्कवर। तर ऑन द स्ट्राईक आपण सुदामला पाहतोय, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय सूरज, ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय। पहिला चेंडू या ठिकाणी सुदामसाठी, अविनाश पहिला चेंडू सुपर, अत्यंत उंचावर टोलवलेला हा चेंडू, सुरेख शतरक्षण अंतिम क्षणाला आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्या ठिकाणी मला वाटतं स्वयंसेवक आहेत, सांगायचे कृपया
आणि मला वाटतं निलेश आहेत निंबोड्याचे, त्याच्यामुळे निसंकोच पाय मात्र या ठिकाणी गेला आणि हा उत्तुंग षटकार सोबत आमच्या बॅट सामना चालू करायचा आहे. पंच सामना चालू करायचा आहे. षटकार षटकार आहे, षटकार आहे. तर सुदामच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकात P1चं पहिलं षटक 38 सर्कलचं षटक आपण पाहतोय. निश्चितच अविनाश गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडू सुदामने मात्र एक षटकार या ठिकाणी दाखवला. दुसरा चेंडू आणि हा मात्र चेंडू डॉट जातोय. 4 षटकांचा सामना, त्यामध्ये पहिलं षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर अविनाशला आपण पाहिलं तर ऑन द स्ट्राईक आपण सुदाम. निश्चितच एक छोटा पाक बडा धमाका असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा राईट वर विकेट मारा करतोय. हा पुल शॉट लावला या ठिकाणी मिड ऑफ रिझर्व मध्ये चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. सुदामच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. तब्बल 3 चेंडूंवर 10 धावा म्हणजे 2 मोठे फटके मारण्यात सुदामला मात्र यश आलंय. कारण पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू या ठिकाणी चौकार आणि हा चौथा चेंडू. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये राज सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान चेंडूची उचलफेक होईपर्यंत एक धाव या ठिकाणी अंकित केले गेले. एका धावेनिशी धावफलक जाऊन सरसावेल, एका दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. 4 चेंडूची फेकी झालेली आहे. 11 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. 5वा चेंडू पुन्हा एकदा अविनाश, हा काय भन्नाट वेग, मात्र उजव्या स्टिकच्या बाहेरून चेंडू जातोय. पंचांनी मात्र तो अवांतर घोषित केलाय आणि निश्चितच एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. तो मांडवा 11 राजशाही संघाचा तब्बल धावफलकावर धावा लागल्यात 12 धावा. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना दोन चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल या 38 हाणामारीच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चढवण्याच्या नादामध्ये फर्स्ट स्लिपला चेंडू जातो आहे. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने सीमारेषेलगत जाणार. तत्पूर्वी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. या 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल तो 14च्या घरामध्ये. अंतिम एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल या 38 षटकामधील हा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे निश्चितच आज रायगड प्रीमियर लीग वर आज मात्र निश्चितच पाहुण्यांची वर्णी आज
शेवटचा दिवस, अंतिम दिवस, या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरेल थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल आणि या चेंडू घणाघाती प्रहार, राज चेंडू खाली येतोय, सुरेख झेल टिपतोय, पहिला हादरा या ठिकाणी बसला जातोय सूरजच्या स्वरूपात. तर धावफलकावर धावा लागल्या तब्बल 14 धावा. एक बाद सूरज या ठिकाणी बाद झालाय. 14 धावा या ठिकाणी ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर टू चेतन सर. तर आपण पुन्हा एकदा जाऊया. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा फिरवायचा आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय आदरणीय नितीन दादा सावंत, उपजिल्हा प्रमुख रायगड यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. साहेबांना विनंती असेल की आपण या मानाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेल या स्पर्धेचे अध्यक्ष विष्णू खेर साहेब, महादेवजी पिरकर साहेब, प्रकाशजी पवार साहेब आणि शरद वाघे साहेब, तसेच शरद सर ठोंबरे साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती जायचं आहे. अगदी निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे त्यांची ओळख आहे. तसेच कर्जत नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक नितीन नंदकुमार सावंत, उपजिल्हा प्रमुख रायगड यांचा शुभ सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे गटाचे म्हणून त्यांची ओळख आहे. कालच त्यांच्या माध्यमातून आपण खूप मोठा कार्यक्रम पाहिला. अगदी लाखाच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित झाल्या होत्या कर्जत तालुक्यामध्ये. तीच नितीन नंदकुमार सावंत यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला. त्यानंतर मी विनंती करेल पंचांना की फक्त 2 मिनिटं आपण मॅच थांबवायची आहे आणि साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 2024 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी असे 4 दिवस 6 दिवस आदिवासी प्रीमियर लीगचे रायगड जिल्ह्यातले कमीत कमी 25 संघ आणि 360 खेळाडू, म्हणजे हा आदिवासी प्रीमियर लीग न असता विष्णूने ठेवलेलं एक, मी तर बोलतो एक मेळावाच आहे आदिवासी समाजाचा. असा एवढा मोठा भव्य दिव्य आयोजन, क्रिकेट सामने सगळंच भरवतात, पण एक आयोजन कसं असावं, एक उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी बघितलं. सर्वच आदिवासी बांधवांना या प्रीमियर लीगच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. जे संघ जिंकतील त्यांनाही शुभेच्छा, जे हारतील ते पुढच्या वेळी प्रयत्न करतील. परत पुढच्या वर्षी प्रीमियर लीग चालूच असते, पुढच्या वर्षी त्यांना परत सहभाग घेऊन त्यांना परत जिंकण्याचा प्रयोग होईल. पण सहभाग हा प्रत्येक वेळी महत्त्वाचा असतो. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने आता क्रिकेटचे सामने आम्ही सगळ्या ठिकाणी बघायला जातो, पण या एवढ्या मोठ्या प्रमाणात जी गर्दी बघून
मी येताना दिनेशला बोललो की आपण सामने बऱ्याच ठिकाणी जातो, या कांटूरच्या तिसऱ्यांदा मी या 15 महिन्याभरात आलो, पण एवढी प्रचंड गर्दी मी बघितली. विष्णू आणि त्याची पूर्ण टीम यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या सर्व आदिवासी बांधवांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे जोडले जातील अमोल वीर सर. थँक्यू सो मच. हॅलो. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक बाबांचं स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग ही खरं तर सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेतील शेवटचा दिवस. बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील आपल्या समेत आपण निश्चित पाहू शकाल. मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या स्पर्धेला जोडला जातोय. मात्र सामना तितकाच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका साईडला पण पाहायला गेलो तर अवि वाघनं एक रचलेला संघ रोहन 11 नढाल संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असणारा संघ आपण मनवा 11 रानसाई संघ. गोलंदाज रोशन वेगाचा बादशाह. निश्चित या खेळाडूकडे आपण निश्चित पाहतोय. चाणक ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं नाव कमावलंय. तो बापदेवाडी स्टार संघाचा खेळाडू रोशन बसमा गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळलं. चौकार षटकार हॅट्रिक साठी नेती खंडवी आजकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पहिलाच बॉल या वेळचा चेंडू अप ट्रॅकर होता. डिपेस्ट्रा कव्हरला शतरक्षक वेगाने येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत त्या तो धावा मात्र वेगाने कडव्यात केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची गोलंदाजी आपल्याला रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अवि वाघला पण पाहिलं होतं. छान नुकताच स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषकामध्ये छान आपल्या डावाची छाप सोडल्या. त्या अवि वाघला पण पाहिलं होतं. त्याच्यावरती आक्रमण केलं होतं फलंदाजांना. टीमची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचतोय 25-25 या आकड्यावरती. फलंदाज बाद झाला. अद्यापर्यंत पाहायला गेलो तर एक फलंदाज बाद झालाय आणि तिथून मात्र कमालीची गोलंदाजी रोशन बसमा दाखवून देत असताना या वेळचा चेंडू अक्रॉस द लाईन. टप्पा भरपूर चांगला होता. त्यामध्ये शतरक्षण तितकंच तर ते जारला जवाब. फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज रुपेश बॅक टू द डगआउट. या स्पर्धेतून रजा घेत आहेत. अगदी वेळात वेळ काढून आदिवासी रायगड प्रीमियर लीगला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपला आभार आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो. थँक्यू सो मच. आपण पाहतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरी स्पर्धा पण पाहतोय. 2024 ची भव्य दिवस श्रृंखला. फार चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय आयोजकांच्या माध्यमातून. आज खरं तर आपण पाहायला गेलो तर रायगड ठाण्यामधील दिग्गज समालोचक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. पुन्हा एकदा आयोजकांचं मी कौतुक करेन. सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम मात्र आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती सुदाम ऑन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. सुदामसाठी कोलवर टप्प्याचा चेंडू डिपेस्ट्रा कव्हरला. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. फर्स्ट स्लिपचा शतरक्षक मात्र चेंडूवरती जातोय. सेकंड आयटमला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा या वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 धावेनं टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचतोय धावफलकेवरती 27
लॉस ऑफ 2 विकेट 57 या आकड्यावरती आमचे स्कोरर मित्र आमच्या भूमिकेमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतील विशाल वाघमारे एकलव्य बिलवल्या टीमचा खरं तर एक आक्रमक खेळाडू या आणि आज खरं तर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण निश्चित आपण पाहतोय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून खरं तरी स्पर्धा खरं तर लाईव्ह कव्हरेज केली जाते फार चांगला आयोजन आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा पंचच्या डावीकडनं यावेळेचा चेंडू फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध यावेळी मात्र चेंडूला पाठवलंय सीमा रेषे पलीकडे सुदामच्या बॅटमधला ब्लास्ट मिळतील 6 धाबा थँक्यू डीजा महाराष्ट्राच्या आराध्य राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा सुमधुर संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकला फटका भरपूर चांगला होता सुदाम एक मोठा खेळाडू आहे सातत्यानं ग्रामीण मध्ये विचार केला तर खांदा टीमच्या माध्यमातून खेळाडू चांगली भूमिका निभावत असतोय मात्र आज खरं तर मांडवा इल्मा रासेट टीमच्या माध्यमातून कमालीची फटकेबाजी पाहायला मिळतोय गोलंदाज मयूरवरती आक्रमण वन्स अगेन दॅट इज अ यूज वन बिग 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 हिट लगातारचा दुसरा षटकार सुदामच्या बॅटमधला खरं तर ज्यानं कमी वयामध्ये मोठं नाव कोरलंय तो फलंदाज आपल्याला आज पाहायला मिळतोय कांदा टीमचा अर्थातच सुद्धा मात्र आज मानवा इल्वा रासायन टीमच्या माध्यमातून केलं असताना मात्र खेळाडूवरती बरीचशी बोली देखील लागली होती आणि त्यानंतर अखेर दाखवून देत असताना कमालीची फटकेबाजी मयूरवरती आक्रमण यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता डायरेक्ट हिटची संधी यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातोय 2 धाबा या ठिकाणी वेगाने कन्वर्ट केला जात आहे 2 धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकेवरती होती म्हणजेच 41 आकड्यावरती कमालीची फटकेबाजी मयूरवरती आक्रमण मात्र मयूरचा विचार केला मोपाडा टीमचा खेळाडू सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते मात्र यावेळी थोडासा अपयशी ठरला जातोय अविनाशवरती आक्रमण केलं होतं त्यानंतर रोशननं थोडंसं कमबॅक केलं त्यामध्ये यावेळी आपण पाहतोय मयूरवरती आक्रमण केलं जातोय यावेळीचा चेंडू गुडलेंथवरती फेकला होता टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय डॉट चेंडूची सांगता होत असताना इथून मात्र कमबॅक करून देत असताना टीम आपण पाहू शकाल 12 चेंडू 36 धावा कमालीची फटकेबाजी सुदाम नाईकला पण पाहायला मिळतोय रोहन 11 नडाल संघ निश्चित मी म्हणेन इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण अद्यापर्यंत सुदाम या फलंदाजाने कमालीची फटकेबाजी केली त्या फलंदाज सलामीला जरूर मैदानावरती दाखल झाला होता तिथून कमालीची फटकेबाजी पुन्हा एकदा गोलंदाज मयूर तयार यावेळीचा चेंडू लुपरफुल टॉस डीपेस्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फटका सजवलाय चेंडू बॅटच्या मधोमध 1 बाउंड चेंडू सीमा पार या षटकातील आणखीन एक दर्जेदार चौकार पण पाहतोय मोठ्या संख्येने पाहुण्याच्या लोट गर्दी खरं तर या स्पर्धेला पण पाहतोय पर्व दुसरा रायगड प्रीमियर लीग निश्चित आपण पाहतोय आणि या पर्वामध्ये खरं तर बरेचसे खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय निश्चित आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी जगदीश शेठ आतमोडे
पंचायत समिती विभाग प्रमुख चौक यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं इथे शुभ सन्मान केला जाईल. निश्चित आपण पाहतोय आजच्या दिवसांमध्ये खरं तर पाहायला गेला तर रायगड प्रीमियर लीग मधील मेगा फायनलचा दिवस आणि त्यामध्ये कमालीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल, त्यावरती आक्रमण, चेंडू सीमा पार. यावेळेचा पहिल्या चेंडूवरती दर्जेदार फटका पाहायला मिळाला. फलंदाज होता मंगेशच्या बॅटमधला ब्लास्ट. ठिकाणी आपण पाहतोय कमालीची फटकेबाजी. एका साईडला पण पाहायला गेलो तर नवनाथ वरती आक्रमण केलं जातोय. फलंदाज आपण पाहतोय मंगेश देखील विचार करायला गेला खांदा टीमचा, नवनाथ देखील खांदा टीमचा, मात्र आज एकमेकांच्या विरोधात केलं असताना यावेळेचा चेंडू खोलवर टेप्प्याचा चेंडू लॉंग ऑन रिझरला कार्पेटच्या साहाय्याने रोशन बसमा चेंडूवरती येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत वेगाने मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली. धावफलकेवरती संघ जाऊन पोहोचतोय 53-53 या आकड्यावरती. कमालीची फटकेबाजी, अर्धशतक कंप्लीट. आपण निश्चित पाहायला गेलो तर संघ मानवा 11 रनचा संघ हा संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. सुदाम या फलंदाजाची कमालीची फटकेबाजी. एका साईडला मंगेशला आपण पाहतोय 9 नंबर 4 वरती मैदानावरती दाखल झाला आणि त्यानंतर नवनाथ वरती आक्रमण वन्स अगेन. यावेळी फटका बसलाय, शतरक्षक येतोय चेंडूवरती, सहज झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 3 ते बाद होतोय मंगेश. बॅक टू द डगआउट. त्यानंतर इनायत नंबर 5 वरती मोहन उघडे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रॉन्साई खैरकाठी टीमचा खरं तर एक स्टार खेळाडू म्हणून निश्चित आपण ग्रामीण टेनिसमध्ये पाहतोय. आणि आज खरं तर आपण पाहायला गेलो रायगड जिल्ह्यामधील दिग्गज खेळाडू आज खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तब्बल आदिवासी रायगड प्रीमियर लीग म्हटली तर एक मोठी स्पर्धा हे निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज त्या स्पर्धेतील शेवटचा दिवस. गोलंदाज पुन्हा एकदा नवनाथ तयार. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज मोहन मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. बस सिलिपचा शतरक्षक चेंडूवरती येतोय, उचलणार फेकणार, मात्र चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. तितकीच चांगली बिटवीन द विकेट रनिंग पाहायला मिळाली आणि एका दावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकेवरती 54 या आकड्यावरती. पहिल्या हाफमध्ये 4 षटकांची मॅच कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज नवनाथ हा गोलंदाज मार्कवरती पहिलं षटक अविनाश वाघ तळ होतं ज्याने 14 धावा खर्च केले होत्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं रोशन बसमा या गोलंदाजाने तब्बल 11 धावा 2 विकेट मिळवल्या होत्या. तिसरं षटक मयूरनं फेकलं ज्यानं 20 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्या आणि त्या माफी असावी तिसरी ओव्हर हाताळली होती. आणि त्यानंतर आपण पाहायला गेलो तर नवनाथ मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत 4थं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी गोलंदाजाने फेकल्या. काही चेंडू सकेल बाकी सुदाम नाईक ऑन स्ट्राईक. यावेळी क्लास क्रिकेटचं मावतक संदर्भ गॅप सिलेक्शन शॉट डिपेस्ट्रा कव्हरचा शतरक्षक वेगाने चेंडूवरती होत आहे, उचलणार फेकणार आणि तोपर्यंत मिळते यावेळी 2 धावा. या 2 धावेनं टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचते तब्बल 56 या आकड्यावरती. कमालीची फटकेबाजी सुदामच्या बॅटमध्ये आपण पाहिली होती. सूरज देखील सलामीनं पाहिला होता मात्र लवकर बाद झाला. त्यानंतर रुपेशनं चांगली फलंदाजी केली आणि यावेळी आपण पाहतोय एका साईडला मोहन उघडे त्याला साथ देतोय आणि त्याला साथ देणारा फलंदाज खरं तर सुदाम नाईक हा फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती. षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. नवनाथ पुन्हा एकदा तयार. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. गुड लेंथवरती चेंडू फेकला होता, चेंडू बोर्डेवरती आदळला जातोय. एक धाव ही वेगाने कन्वर्ट केली जाते आणि एका धावेनं निश्चित आपण पाहायला गेलो तर पहिलं सत्र संपला जातोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असणारा मांडवा 11 रानसाई संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावरती. आणि दुसऱ्या हाफमध्ये बनवायचे आहेत रोहन 11 नडाल अविनाश वाघच्या टीमला तर म्हणजे 58 धावा 4 षटकांमध्ये. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. निश्चितच
आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त सुपर 10चा थरार आपण पाहिला आणि याच स्पर्धेला गेल्या 5 दिवसांमध्ये आणि आजच्या 6व्या दिवशी सुद्धा पाहुण्यांची मांदियाळी लाभली. अतिथी देवो भव अशी आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृती अनुसरण आपण पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणं अपेक्षित आहे. तरी मी आदरणीय श्री जगदीश शेठ हातमोडे पंचायत समिती चौक विभाग प्रमुख साहेबांना विनंती करतो की आपण कृपया टॉस बॉक्सकडे यायचं आहे. आमचे आदरणीय कमिटी मेंबर्स शरद सर ठोंबरे यांच्या शुभ हस्ते आम्ही आपणास सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आदरणीय जगदीश शेठ हातमोडे साहेब यांचा सन्मान करतील आमचे परम मित्र पंचायत समिती चौक विभाग प्रमुख. तदनंतर मी आमंत्रित करतो मान्य श्री सीताराम चौधरी साहेब ग्रुप ग्रामपंचायत धन्यवाद. तदनंतर आदरणीय विष्णू खैर अध्यक्ष यांच्या विनंतीस अनुसरण मी आमंत्रित करतो आमचे यस आणि आपली 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा हातमोडे साहेबांनी प्रदान केले, त्यासाठी मी त्यांचं विशेष इथे आभार मानतो. तदनंतर आमचे ठाकूर कातकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे सन्माननीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ बंधू श्री मालू निरगुडे साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा साहेब यायचं आहे. मी आदरणीय कमिटी मेंबर्स यांना विनंती करेन की साहेबांचं शाल श्रीफळ यथोचित सन्मान करायचा आहे. यानंतर आमंत्रित करतो युवा कार्यकर्ते श्री दिनेश भासे साहेबांना. श्री दिनेश भासे साहेब, कृपया दिनेश भासे साहेब कुठे असतील तर त्यांनी यायचं आहे. यस. त्यानंतर आमंत्रित करतो श्री पांडू सुतक ज्येष्ठ सल्लागार आदिवासी संघटना खालापूर. आदरणीय श्री पांडू सुतक साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. दिनेश भासे साहेब आहेत. या पाहुण्यांच्या मांदियाळीमध्ये मान्य श्री सीताराम जानू चौधरी ग्रुप ग्रामपंचायत माळडुंगे सरपंच साहेबांना विनंती असेल. थेट सरपंच श्री सीताराम चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण कृपया यायचं आहे. मान्य श्री पद्माकर चौधरी साहेब यांना सुद्धा विनंती असेल. पद्माकर चौधरी साहेब, आपणा सर्वांच यथोचित सन्मान करीत असताना आम्हाला अत्यानंद होत आहे. या स्पर्धेस आपण आपल्या पावन पदस्पर्शाने सन्मानित केलं आहे. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील असता, त्यामुळे आपलं सुद्धा इथे आम्ही यथोचित सन्मान करतो. आदरणीय जनार्दन निरगुडा साहेब माळडुंगे उपसरपंच, जनार्दन निरगुडा साहेब माळडुंगे उपसरपंच. आदरणीय जनार्दन निरगुडा साहेब ग्रुप ग्रामपंचायत माळडुंगे उपसरपंच. तदनंतर आमंत्रित करू इच्छितो श्री गणेश निरगुडे साहेबांना, प्रसिद्धी प्रमुख रायगड. गणेश निरगुडे साहेब, गणेश निरगुडे साहेब प्रसिद्धी प्रमुख रायगड. मॅच कॅरी ऑन करायची आपण तिकडे. फक्त स्कोरर विशाल आपण लक्ष द्या. 2च सन्मान राहिले ते मी करून घेतो.
आदरणीय नरेश शेठ पाटील युवा उद्योजक मोह पनवेल साहेबांना विनंती असेल, या आदिवासी समाजाला वारंवार खंबीर पाठबळ देण्यात, त्यांच्या उत्थानासाठी कार्यरत असण्यात एक आपल्यासारखं युवा नेतृत्व नेहमीच प्रयत्नशील असतं. या युवा नेतृत्वाचा सुद्धा सन्मान करणं आम्ही खूप अपेक्षित आहे. आपल्या या युवा नेतृत्वाकडे निश्चितच काही अडचणी आल्या तर त्यासुद्धा आपण निश्चितच सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न कराल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर आदरणीय मयूर शेलार साहेब सरपंच आपटा तसेच विद्यमान उपसरपंच, माजी सरपंच आपटा तसेच विद्यमान उपसरपंच आहेत साहेब सुद्धा, आपण सुद्धा यायचं आहे साहेब. आदरणीय मयूर शेलार साहेब. यानंतर शेवटचा सन्मान आपण वारंवार जसा वेळ मिळेल तसं सन्मान करू इच्छितो. श्री दिलीप पवार वावंडळ ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, आमचे आदरणीय दिलीप पवार दादा यांना सुद्धा विनंती असेल, एक क्रिकेटवर निस्सीम प्रेम असणार, क्रिकेटवर निस्सीम श्रद्धा असणार, त्यासाठी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणारं आमचे दादा खूप जुने सहकारी आहेत, श्री दिलीप पवार ग्रुप ग्रामपंचायत वावंडळ सदस्य. यस चौधरी साहेब कॅरी ऑन. हॅलो, धन्यवाद. अतिशय सुंदर मॅच आपण या वेळी पाहणार आहोत. अलोट गर्दी प्रेक्षकांची आपण या ठिकाणी पाहतोय. बरेचसे मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं, खऱ्या अर्थाने आज शेवटचा दिवस आणि निश्चितच जर विचार केला पहिल्या पूर्वार्धामध्ये 66 धावा. एकच मिनिट चौधरी सर. आदरणीय आमचे आदिवासी प्रीमियर लीगचे यशस्वी अध्यक्ष माजी अध्यक्ष अनिल हिरवा साहेबांना विनंती असेल की कृपया आपली जी टीम आहे त्या टीमला घेऊन आपण कृपया, रमेश खैर साहेब आणि विष्णू खैर साहेब आपली वाट पाहत आहेत, कृपया आपण यायचं आहे. श्री अनिल हिरवा साहेब आणि आमची पूर्ण टीम गावदेवी भिलवले. रोहन 11 नडाल संघानं 66 धावा जमवल्या. 67 धावेचं लक्ष आपण पाहतोय. मानव 11 रानसी संघाकडून अतिशय चांगली धुवाधार फलंदाजी. खऱ्या अर्थाने आपण ज्या फलंदाजाला रतनबुवा स्मृती चषकामध्ये खेळताना पाहिला, अविनाश वाघ वाघाजवाडी संघाचा एक स्टार खेळाडू, या खेळाडूला खेळत असताना निश्चितच त्या खेळाडूला मात्र संधी आली की 3 षटकार जर आले तर आमचे दादा पद्माकर चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर. 1 षटकार 2 चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. फार मोठं लक्ष या समोर फेस करायचंय. मात्र सन्मान देत असताना नवनाथ हा खेळाडू, आज खांदा संघाच्या खेळाडूंना चांगली कामगिरी आपण या मैदानावर साकारताना पाहायला मिळाली आहे. निश्चितच जर विचार केला रोहन 11 नडाल संघाकडून ज्या सुदाम या फलंदाजाकडून आपण फलंदाजी पाहिली होती, त्या फलंदाजांना जवळजवळ वैयक्तिक 40 धावेचं योगदान असं पाहिलं होतं. मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी यावेळी अविनाशला करायची आहे. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीत डीजे मास्टर. चौधरी सर अतिशय सुंदर समालोचन करत आहात. आपण निश्चितच हे सत्र कॅरी ऑन करायचंय. तत्पूर्वी सूचना असेल, जे जे सुपर 10 मधील विजयी कर्णधार असतील, फक्त कर्णधार, त्यांनी फक्त येऊन थांबायचं आहे. जे 4 विजयी झाले त्यांनी आताच येऊन थांबायचं आहे.
कुठेही भरकटत बसू नका. आपण आणि संघ मालक दोघेच फक्त इथे आलात तरी चालेल. संघ मालकाची तशी विशेष आवश्यकता नाही, परंतु आपणास ती मुभा देतोय की कर्णधार आणि संघ मालक. धन्यवाद. आदिवासी प्रीमियर लीगच्या शेवटच्या मॅचेस आपण यावेळी पाहतोय. ज्या सूचना आयोजकाकडून देण्यात येतात त्याचा आपण निश्चितच आपण वापर करा. आणि जेवणाची व्यवस्था आयोजकाकडून करण्यात येत आहे. फार चांगलं आयोजन बघा. मधुकर शेठ, मोतीराम शेठ ठोंबरे यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली. तर प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की आपण त्या जेवणाचा लाभ आपण या व्यासपीठाच्या अगदी उजव्या साईडला या ठिकाणी आहे, तर आपण त्याचा निश्चितच लाभ घ्यावा. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांचं आदिवासी प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपण ही स्पर्धा पाहिली असता अतिशय चांगली स्पर्धा आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरं या ठिकाणं. पहिलं षटक संपलंय, 16 धावा लागल्यात. दुसरं षटक आपण प्रगतीपथावर. सूरज या गोलंदाजाला यावेळी गोलंदाजी करत असताना सन्मान तर दिलाय. एकेका धावेने काही होणार नाहीये. विजयाचं लक्ष्य 58 धावेचं एक मापक लक्ष समोर असताना अजूनही मैदानावर अविनाश सारखा एक स्टार खेळाडू ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, वैयक्तिक 12 धावेचं योगदान देऊन या ठिकाणी खेळतोय. वन स्टार वाघजवाडी संघाकडून नेहमी चांगली फलंदाजी करतोय. मात्र आज जर विचार केला तर मनवा 11 रानसे संघाकडून कशा पद्धतीने फलंदाजी करेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. मात्र यावेळी गोलंदाज सूरज चांगली कामगिरी करतोय. प्रत्येक चेंडूवर एक एक धाव. पंच यावेळी आम्हाला सांगतात एक बाय आणि एका धावेनं संघाचं धावफलक पुढे जाताना आपण पाहू शकाल. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 षटकामध्ये 58 धावा जमवत असताना मात्र निश्चितच दुपारचं सत्र आणि या सत्रामध्ये अगदी शांत वातावरणामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहिली आहे, सुधारणा केली आहे. जवळजवळ 15 चेंडू 42 धावेचं एक चांगली पारी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मी ही स्पर्धा 4 दिवस सातत्याने पाहतोय. तर खांदा संघाचे सर्व खेळाडूंना फलंदाजीमध्ये चांगलं काम या स्पर्धेमध्ये करताना आपण पाहिलं गेलंय. यावेळी बॅटची कडा अत्यंत चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि यावेळी चेंडू जातोय सीमा पार. एक दमदार चौकार. धावा स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात. अजूनही जर विचार केला तर 14 चेंडू आणि 35 धावेची गरज यावेळी आपण पाहू शकाल मानवा 11 रानसी संघासाठी. अतिशय चांगली फलंदाजी अविनाशच्या बॅटमधून पाहायला मिळते. सुरुवातीला आलेले फलंदाज नवनाथ खांदा संघाचा हा स्टार खेळाडू आहे आणि यावेळी बॅटची कडा होती. चुकी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीच्या चुका जर केल्या तर मागणं ठरू शकेल, कारण नवनाथ सारख्या फलंदाजाचा झेल सोडला जातोय. पंच यावेळी डिसिजन थोडस पेंडिंग आपण यावेळी पाहायला मिळतंय. पंच धावा किती? एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेनं संघाचं धावफलक पुढे जाताना 24 धावा. निश्चितच सामना जर पाहिला तर अतिशय चांगला यावेळी पाहायला मिळेल. थोडंसं नाराज स्थितीमध्ये सुदाम, ज्या सुदामना फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी दाखवली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चमकदार कामगिरी. एक स्टार खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. अगदी कमी वयामध्ये त्यानं नाव कमावलं. छोटा तीर घाव करी गंभीर अशी परिस्थिती नेहमीच मी सुदामबद्दल नेहमीच सांगत असतो. अत्यंत चांगला खेळाडू आहे आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय. आज या व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली गेली आहे. त्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. उजव्या बाजूला चौधरी सर बघा आपण की क्रिकेटची क्रेज आपल्याला दिसेल. चाहते बाउंड्री लाईनवर बसून जेवणाचा आस्वाद घेत आहेत. म्हणजे त्यांना क्रिकेटचा आनंद पण घ्यायचा आहे आणि पोटाची भूक सुद्धा शमवायची आहे. हीच ताकद आहे तमाम आदिवासी प्रीमियर लीगची. आपण सर्व पाहतोय. धन्यवाद. या प्रेक्षक मायबापांसाठी निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण तुमच्याशिवाय क्रिकेटला मजा नाही. डीएन सर, खरोखर सांगायचं झालं तर सध्या जरी एक वेळ जेवण नसलं तरी चालेल,
मात्र क्रिकेट हे आपल्याला पाहायला तरी मिळालं पाहिजे आणि हेच क्रिकेट पाहत असताना आज आपले बांधव या व्यासपीठाच्या अगदी उजव्या साईडला अगदी सीमारेषेलगत बसताना पाहायला मिळतात. एकदा या सर्व प्रेक्षक वर्गासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यस, तदनंतर 2च मिनिटं आदरणीय आमचे परममित्र लक्ष्मण पालकर साहेब सुद्धा इथे आलेत. मी प्रकाश पवार साहेबांना विनंती करेन की कृपया लक्ष्मण पालकर साहेब यांचा सन्मान आपण टीमनी करून घ्यायचा आहे. या विष्णू खैर साहेब, शरद सर ठोंबरे, मी लक्ष्मण पालकर साहेबांना विनंती करेन की आपण कृपया टॉस बॉक्स कडे यायचं आहे. दोन षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धाफलकार धावा लागल्या गेल्यात 25 धावा. अजूनही विजयाचं लक्ष समोर असताना 12 चेंडू, विजयासाठी 33 धावेची गरज. .50 सरासरी या मैदानावर. जोपर्यंत अविनाश आहे मैदानावर तोपर्यंत निश्चित धावा या ठिकाणी जमू शकेल. मात्र अजूनही सलामीची जोडी. नवनाथ वैयक्तिक 2 चौकार लगावले, चांगली फलंदाजी. त्यानंतर अविनाशच्या बॅटमधून एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. जवळजवळ 12 धावेचे योगदान. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 33 धावेचं समोर लक्ष असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित यावेळी सज्ज झालाय. यस, पालकर साहेबांचा सन्मान करतील आदरणीय अध्यक्ष विष्णू खैर साहेब आणि आमचे परममित्र दामो. यानंतर आदिवासी प्रीमियर लीगचे यशस्वी अध्यक्ष ज्यांच्या परफेक्ट आयोजनामध्ये आदिवासी प्रीमियर लीग यशस्वी राबवले आम्ही, ते आमचे परममित्र अनिल हिरवा साहेब यांचा सुद्धा सन्मान आयोजकांनी करायचा आहे. कोणतीही सामाजिक मदत असतो, सामाजिक अडचण असो, त्यामध्ये अनिल हिरवा साहेबांचा खूप मोठा सहभाग असतो. सतत गावदेवी भिलवले हा संघ मदत करण्यासाठी पुढाकार घेत असतो. यस, निश्चितच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे अशी परिस्थिती. आणि यावेळी हिरवा साहेबांचं कार्य मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानावर रोहितनं पहिला चेंडू फेकल्यानंतर डॉट चेंडू आणि त्यानंतर एक धाव. 33 धावा जमवायच्या होत्या. अजूनही जर लक्ष पाहिलं येणारे 10 चेंडू विजयासाठी 32 धावेचं अजूनही लक्ष समोर असताना रोहित यावेळी अगदी पंचांच्या डाव्या एष्टीकडून गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू. एष्टी रक्षक थोडीशी चुकी करतोय. चेंडू यावेळी आपण पाहू शकाल लॉंग स्टॉप रिझन, सीमा पार, एक दमदार चौकार. वेळी कुठेतरी एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन असताना यष्टिरक्षकाकडून थोड्याफार चुका आणि या चुका मात्र महागड्या ठरल्या जातील. रोहन 11 नडाल संघाकडून यावेळी चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा चेंडू. पंच यावेळी डॉट चेंडूची समाप्ती यावेळी पाहायला मिळेल. गोलंदाज रोहितचं कौतुक करावं तेवढं कमी. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर एक चौकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. 4 चेंडू फेकल्यात, 5 धावा खर्च केल्यात. धाफलकावर मात्र अजूनही लक्ष पाहिलं तर 30 धावा धाफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 28 धावेची गरज असताना यावेळी सलामीला आलेला अविनाश होता आणि त्यानंतर मात्र नवनाथला आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावर अजूनही खेळतोय. मात्र या सामन्यामध्ये आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर मोठे फटके या ठिकाणी येणं फार गरजेचं असेल. रोहितनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 6 धावा खर्च केल्यात. उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू. तरी या पूर्वार्धातील 7 चेंडूचा खेळ शिल्लक. अजूनही 27 धावेची गरज. अविनाशनं 3 चौकार आलेत, नवनाथने 3 चौकार आलेत. त्यानंतर अविनाशच्या बॅट मधून एक चौकार. चौधरी सर, नियती खंडवी यांच्याकडून विकेट साठी 500 रुपये आलेले आहेत आणि मला वाटतं मिळणार की चौकार जाणार. निश्चितच आज शेवटचा दिवस असल्या कारणानं सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी बक्षीस लागले जातं आणि 3 षटकार आले
तर पद्माकर चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. त्यानंतर आमच्या ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच जनार्दन निलगुडा यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक आली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. डीजे मास्टर आज थोडंसं तुम्हाला थांबावं लागेल, आज शेवटचा दिवस आहे, कारण त्या कारणानं आज मात्र आम्हाला अलाउन्स करत असताना काही गोष्टी सांगाव्या लागतात. 3 षटकांचा खेळ संपला, धापलकार धावा लागल्या गेल्यात 35 धावा. अजूनही विजयाचं लक्ष समोर असताना येणारे 6 चेंडू आणि 23 धाबेची गरज. चला मॅच यावेळी ऑन राहील, कारण काही क्षणामध्येच आपल्याला थोडासा रेस्ट निश्चितच दिला जाईल. DN सर आहेत, आमचे शरद सर आहेत, त्यानंतर आमचे विष्णू खैर साहेब आणि त्यानंतर आमचे प्रकाश पवार. सातत्याने त्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन करण्याची संधी ही नेहमीच लाभली जाते. आज माझ्या समेत अमोलजी वीर पनवेल तालुक्यातील एक स्टार समालोचक म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नेहमीच आज आदिवासी प्रीमियर लीग मध्ये ही मिळालेली संधी आज मात्र सर्व समालोचकाला एक महत्त्वपूर्ण ठरली गेली आहे. जाऊया मॅच कडे. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 23 धावेची गरज. चौधरी सर, सॉरी टू इंटरप्ट, परंतु जेवणासाठी शिस्तीत लाईन लावा. आदिवासी समाज म्हटलं की शिस्तीचं प्रदर्शन खूप जबरदस्तपणे आपण करतो, तसंच प्रदर्शन जेवणाच्या लाईन सुद्धा करायचं आहे. कोणीही आधेमध्ये घुसू नका. जेवण सर्वांना पुरणार आहे इतकं केलेलं आहे. आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण प्रथमच एका लीग मध्ये सर्वांसाठी जेवण पाहतोय, ते सुद्धा आदिवासी लीग मध्ये. धन्यवाद. निश्चितच एक फार मोठी संकल्पना तुम्ही यावेळी घेतली गेली आणि अन्न हे पुन्हा ब्रह्म असं समजून या आयोजकांना निश्चितच आपल्या जेवणाची व्यवस्था केली. त्यांचं करूया तेवढं कमी कौतुक असेल, कारण आपण पाहतोय ज्यांचं नाव सुधाकर शेठ मोतीराम शेठ यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 23 धाबेची गरज. मात्र चेंडू जर पाहिला तर ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना 15 चेंडू 42 धाबेचं योगदान दिलं तो गोलंदाजी मार्कवर सुदाम पवार, सुदाम नाईक यावेळी गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. निश्चित धावचीची संधी आणि यावेळी पंच इशारा करतात की डिसिजन आपण जाऊया थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचाकडे यावेळी मात्र डिसिजन आलंय. आमचे आयोजक यावेळी डिसिजन निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. काय कमालीचा चेंडू होता. यस, आउट असेल यावेळी खेळाडू आणि अतिशय चांगलं गॅजेट करताना पाहायला मिळाला. यावेळी सुदाम कडून गोलंदाजी. आज वैयक्तिक फलंदाजी करत असताना चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिलाय आणि यावेळी गोलंदाजी सुद्धा फार चांगली पाहायला मिळते. मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. त्यानंतर रन बाद झालाय. फलंदाज आपण पाहतोय नवनाथला, अविनाशला पाहतोय, ज्या अविनाशनं चांगली फलंदाजी दाखवली आहे. मात्र यावेळी विजयाचा जर लक्ष समोर असताना प्रत्येक चेंडू हा मोठा फटका मारावा लागेल. 5 चेंडू अजूनही विजयासाठी 22 धावेची गरज. वारंवार विनंती केली जाते की जेवण आपण तयार आहे त्यामध्ये आपण शिस्तीचं पालन करा. आपल्या समाजामध्ये शिस्त ही फार महत्त्वाची. मी बऱ्याच टेनिस क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मैदानावर घडतंय काय वेगळं चित्र पाहायला मिळतं. अतिशय चांगली शतरक्षण आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल की यावेळी पुन्हा एकदा थर्ड अंपायर मध्ये डिसिजन आलाय. डिसिजन असेल तोपर्यंत मी तुमच्याकडे एक विशेष निवेदन देऊ इच्छितो. तुम्ही लक्ष द्यायचंय. जय चोरोबा क्रिकेट संघ वाजेपूर थोडी यांच्या माध्यमातून नाईट शुक्लेचं आयोजन आपण 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान पाहतोय. तर कुणाला जर या स्पर्धेमध्ये एंट्री द्यायची असेल तर आपण जय चोरोबा क्रिकेट संघ वाजेपूर थोडी या संघाकडे आपण निर्णय द्यायचा आहे. या स्पर्धेचं बक्षीस असेल 1 लाख, त्यानंतर 50, 25, 25 आणि यावेळी डिसिजन असेल. यावेळी
तिसऱ्या पंचाकडे मागणी. यस, यावेळी पुन्हा एकदा पंच डिसिजन, फलंदाज बाद होईल. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जसा मैदानामध्ये आतमध्ये आला तसा मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा निश्चितच या ठिकाणी आम्हाला अलाउन्स करण्यासाठी जय चेरोबा क्रिकेट संघ वाजपूर आयोजन 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर बाईक असेल बघा. एक शानदार आयोजन आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पुन्हा एकदा सलमान खान ग्राउंडवर ही स्पर्धा आपल्याला 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण केली आपण पाहू शकाल मानवा 11 रानसी संघानं, कारण ज्या गोलंदाजांना पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर विकेट आलाय आणि अतिशय चनाक्ष रीतीने गोलंदाजी सुदामच्या माध्यमातून. आज सुदामने केलेली गोलंदाजी असू द्या त्यानंतर फलंदाजी असू द्या एक चांगल्या रीतीची पाहायला मिळाली आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात तर 2 फलंदाजाला बाद केलाय. मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे मानवा 11 रानसे या संघानं. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. रोशन भस्मा यावेळी चेंडूला सन्मान देतोय. चेंडू यावेळी अडवला जातो. शतरक्षकांना केलेली मेहनत मात्र आज मानवा 11 रानसे संघाकडे निश्चितच विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र या सामन्याची औपचारिकता बाकी राहिली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 20 धावेचं एक भल्लं मोठं लक्ष्य समोर असताना मात्र यावेळी कुठेतरी गोलंदाजांना केलेली कामगिरी फार महत्वाची ठरली गेली आहे. यावेळी पुन्हा एकदा सन्मान दिलाय. अविनाश जरी सुरुवातीला यावेळी आला होता, चांगली कामगिरी करता आली नाहीये आणि त्यानंतर मात्र हा संघ पराभूतच्या छायेने आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावफलकावर 38 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मात्र आयोजकांना आज केलेली ही मेहनत जर पाहिली ना निश्चितच आयोजकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज बऱ्याच स्पर्धा आपण पाहिल्यात आदिवासी रायगड प्रीमियर लीग आणि या लीग मध्ये अन्नदाता म्हणून ज्या दात्याने केलं त्याचं सुद्धा कौतुक करूया आणि या मॅचचा विनर ठरला जातोय